तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. मी रिया. आज मी आले माझ्या मामाच्या गावाला गिरिये बांदेवाडी. तर इथला शिमगा कसा असतो तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये. तर नक्कीच हा ब्लॉग शेवटपर्यंत पहा, खूप मस्ती मजा होणार आहे. तर आता बघा कोण आलेत, मी दाखवते तुम्हाला. मगाशी बघितलेलं की भजन मंडळी आलेले सगळे. तर हे काय असतं तर दुपारी जे कला ज्यांना सादर करायचे तर ते येतात आणि अशी कला सादर करतात, डान्स करतात किंवा गातात. तर आपण त्यांना एक बक्षीस म्हणून काहीतरी त्यांना गिफ्ट द्यायचं असतं, म्हणजे पैसे. सो असं त्यांना मानधन द्यायचं असतं. तर सोनी मराठीवर एक सिरियल लागायची बयो. तर त्या सिरियलची शूटिंग ही ह्याच गावात झाली आहे आणि ती कुठे झाली तर ते मी तुम्हाला दाखवते. इथल्या जेटीवरती झाली आहे. समोरचं टोक तुम्हाला दिसत असेल ते, तर तिकडून ते पूर्ण इथपर्यंत ती बोट येते. तर हा तो शूटिंगचा सीन आहे, इथे जो तो सीन झालाय. तर हेच ते गाव आहे आणि त्यानंतर ती वरती जाते चढ्यावरती आणि तिकडून पुढचं जे शूट केलंय तर ते सगळं मोस्टली ह्या गावातलं शूट केलंय. सो असं आहे हे गाव. खूप छान आहे, निसर्गरम्य असं वातावरण आहे इकडचं. तर ह्याच गावचं मी तुम्हाला शिमगा पण दाखवणार आहे. शिमगा म्हटलं तर सर्वांना पालखी हेच आठवते, पण तळ कोकणात पालखी नसते. तर काय असतं तर तळ कोकणात देव येतात दारात आणि कोळीण ज्यांना बोलतो आपण, तर तेच मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार आहे आजच्या व्लॉगमध्ये. तर नक्कीच पहा हा व्लॉग. Yeah.
या पिटणुकीच्या ठाई गुरु वाचून मार्ग नाही. बरोबर आहे, गुरु पाहिजे. पूर्वी आमच्याकडे यायचा चिंचाट ना होता गुरु, इकडे गुरु येऊन गुरु उपदेश द्यायचा. पूर्वी कसं पोरगा जलमली की त्यांचे कान टोचल्यावर कान फुंकू यायचे. गुरु केला की काय व्हायचं, त्याच्या आयुष्याचं भलं व्हायचं. पण आता नवीन जनरेशन मध्ये काय आला, मोबाईल सगळ्यांचे गुरु झालो. बरोबर. त्यामुळे ते गुरु कोणी हे विचारतच नाही. बरोबर. पण त्याने काय होतं माहिती आहे, ते जे गुरु पूर्वी आपले हे करत होते तेव्हा आपल्या संसाराचं गाडं कसं चालू हो ह्याचा उपदेश करत होते, मार्गदर्शन. त्याच्यासाठी मार्ग दाखवत होते ते. म्हणून मी ते सांगत सुटलोय. या स्तवेच्या ठाई गुरु दादा, तू मागसून काय वडून घेतं का या हळूच? नाही रे भाऊ. होय, पुढे गेल्यावरच बरा काय त्या निघाला. टॉमटॉम फटाक टॉमटॉम फटाक. महत्व काय सांगू तुला कोंबडीचं. माझ्या घरी कोंबडी आहे. पहिली एक कोंबडी, 2, 3, 4 अशा भरपूर कोंबडे वाढले. मी अक्षरशः पोल्ट्री फार्म उभी केली. होय. आणि दररोज त्याच्यातून कोंबड्यांची अंडी येतात ती मी पूर्ण ह्या देवगड तालुक्यामध्ये जाऊन विकतोय. आणि तू खातोच तुला वाटतं. हा, तो तसाच आहे अंड्यासारखा. त्याचा परिणाम माझ्यावर पण झालो असं म्हणतो. हा, अरे पण त्यातली एक कोंबडी मेली म्हणतात कोण. एखादी दुसरी कोंबडी मरता. पाटील बोला, कोंबडी मेली होते मला ऐकायला. काय म्हणतो, पोल्ट्री फार्मला आग लागली माझ्या. पोल्ट्री फार्मला आग नाही लागली, तुझ्या बायकोच्या पायाखाली येऊन मेली. काय म्हणतो, मी आता ते चिकनचा बेत केलं, तुझ्या बायकोने तेच खायला चाललोय. तुम्ही पण या. माझीच कोंबडी मेली आणि तिचा चिकन खाऊ जातो. अरे पाटला, या काय झाला. माझी कोंबडी मेली, केवढा नुकसान झाला. अरे मेली तर कोंबडी मेली तर झालीम गेली. झालीम गेली. झालीम गेली म्हणजे माका दुःखावरची गरज नाही. आणि पुढे काय, अरे कोंबडी मेली तर झालीम गेली. नवमा
पंढरीनाथ महाराज की माऊली, आता आपण देवाला साथ घातली. कशी साथ घातली? पुंडलिकावरते हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, आणि मग परमेश्वराला आळवलं. पंढरीनाथ महाराज की जय. म्हणजे पंढरीचं दैवत जो युगे 28 विटेवर उभा आहे, 28 युगे विटेवर उभा आहे, तर तो पांडुरंग आहे ना, त्याची भक्ती, त्याची भक्तावली एवढी मोठी आहे आणि एवढी श्रेष्ठ आहे. तर त्या परमेश्वराच्या नामाबरोबर त्या भक्तांचं सुद्धा नाव सगळ्यांच्या ओठी येतं. ही ते पांडुरंगाची खरी कमाल आहे की नाही? बाकी इतर देवान बघा तुम्ही, त्या भक्तांची कुठे नावं येतात? मुळीच ना. पण हा जो पांडुरंग आहे ना, तो भोळा बाबडा, म्हणजे तो भक्तीचा भुकेला. तुम्ही त्याची भक्ती करा, तो तुमच्या वाईट प्रसंगाला नक्की धावतो कुठल्या ना कुठल्या रूपात. आता बघा ना, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्तामाई, बघा ही जी 5 भावंड होती ना, त्यांचे आई वडील लहानपणीच गेले, समाजाने त्यांची अवहेलना केली आणि ते अक्षरशः म्हणजे काय झालं की त्या संसारात त्यांना कोणी काम देत नव्हतं आई वडिलांना, आणि मग अण्णाला मुसीबत झाली. घरात अन्नाचा दाना नाही तर मुलाबाळांना अन्न काय द्यायचं, म्हणून त्याने स्वतःचा जीवन त्याग केलं, बलिदान केलं. आणि मग ही निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्तामाई ही 5 भावंड पोरकी झाली. पण त्या आई वडिलांचा एक भक्तीचा वसा होता, तो घेऊन ही 5 भावंड पुढे गेली आणि तो भक्तीचा वसा पांडुरंगाचा होता. अर्थात ते पांडुरंग जो कोण अनाथ आहे त्याच्या पाठीमागे नाथ पांडुरंग उभा असतो. आता अनाथांचा नाथ
तुमचा अवतार वरा या वराला आपण आज निमंत्रण करूया हा वाक्यरांच्या मांडावर म्हणजे काय होईल माहिती आहे की खरोखर आज पृथ्वी वाचवायची आवश्यकता आहे हो बरोबर आहे की आहे नाही? हो आणि म्हणून त्या निर्मात्याने विधात्याने अशी काही पहिल्यांदा रचना करून ठेवलेली होती पण आपण माणसं आज स्वतःच्या स्वार्थासाठी हे सगळं राज करत चाललो हो बरोबर आणि त्या माणसाला परत एकदा आठवण करून द्यायला आज आपण वरावरूपी हा कांताराला बोलवूया बरोबर हा आणि ह्या माणसाला थोडं जागा करूया होय ना अरे मी काय म्हणतोय टकाटक करून खय जातं घंटा जावचा म्हाका काय पवनच्या किंवा होय तो कसं माहिती टाइम दिला हा टाइम दिला होय होय परफेक्ट एकचं टायमिंग दिले 5 मिनिटं मॅडम होय ना मग तुका आता टकाटक करून जाऊचा हो म्हाका दाढी बिडी करूची तुझं प्रॉब्लेम काय म्हाका न्हावी नाही का म्हणतात हाय तिच्या नावे जाऊ अरे न्हावी नाही झालं तर मी अस्वस्थ जातलो केस बीस बघा झालं हा मग तू केस बी सगळं व्यवस्थित करून घे ना व्यवस्थित करू
मोठा गिरिंगा आणि त्याचा नाव शूटिंग होय त्याच्यामुळे त्याला शूटिंगला जाऊचा त्याची हिरोईन तर होय हा तिथं एक छोटी फिल्म येता होय हा त्या तो काम करता काय त्याच्या ते हेअरस्टाईल करू शकते बाबला बाबा आमच्याकडे हा आहे भावी म्हणजे का ह्यो म्हणजे कोणाची हवी म्हणते का हेअरस्टाईल हवी सलमान खान शाहरुख खान कशी हवी मुलेट कट हवी मुलेट कट त्या म्हणलं तुका सगळं येतात ना माका काय येत नाही तर सगळं येतं. मग का मग मी निघू तुम्ही आता निघा मी ह्याची करते. ठीक आहे बघ माझं नाव काढशील माझं हा किती वर्ष झाली अरे दाढी पिकली बघ गाडी माका दिसत नाही पिकली पैची पिकली आहे. पिकल्यावर कशी दिसते बसा तुम्ही बसा तू होय काय धार काढूची अरे वस्त्र वेगळो हो का? अंजिरी वेगळो ते का धार काढून साठी घाललं कानच आई कानच हा. गावावर बाबा हा पॉलिसी बिसिली काढलं ना हा माका तुझी काळजी वाटूक लागली हा बघ बघूया आता ठीक आहे ए तुमचे कोणाचे कापूचे आहात हा बघा त्याची हप्त्याला मग काय होती हा अरे रे मालिश करी होते चंपी हा मग पुढे काय झाला बघ त्याचा विचार कसा वाटला तर अरे त्याची मालिश करत होत आणि तुझं झील त्या दीपक बनकराच्या बाटलेक हात लावल्या आणि त्या म्हणून त्या दीपक बनकर त्याच्या तुझ्या झिला केसा धरून मारल्या म्हणून वाटलं काय माहिती तो दीपक बांधकरच हा म्हणून ठरलंय माझं सोन्या असं नाव बाईचं नावे दिलं अरे तू. काय आता बघा, व्यवस्थित एकदम करून. काय झालं माहिती हा तो एकच्या एक झिला आणि त्याच्यावर त्याचा लय जीवा आमचं मामा खरं वाटतं ना अरे पोपट चावलो काय अरे पोपट चावलो म्हणून मी औषध आणून गेलो तर गणपती सूर्यन माता मान कुठे जाऊन पिवळून टाकलं रे साहेब होय. अंगाक लागत नाही काय नाही हा?
सुद्धा ओ पोर खाली गेलो बघा ओ काय हे काय 3 1 2 3 हा, तीनच. यो यो ए तो बघ ए खाली ये. अरे त्या कोंबड्याचा पिल्लू म्हणून घेवा जवळ अरे होय ए राहू दे ओ काय ताई गेला काय माहिती ते कोणी काकांनी बोलवल्याने ना अरे काय नाही काय तुमका भास झालो हा तुम्ही परत एकदा जेवून बसा तुमचे अर्ध्या जेव्हा पोटावर उठू नको हे काय मी पत्रावळ घेऊनच हे काय अर्ध्या पोटावर उठू नको तुम्ही परत जेवून बसा बसू सर परत बसा परत काय होतं? पोरा घाबरली नाही रे घाबरू नको काय नाही ती 2 पोरं ती बघू आता. ए येवा अरे येवा आता काय नाही अरे जिलेबी आहे येवा लवकर येवा ए बसा घाबरू नको हे बघ आता घाबरू नको एका टोकात मी बसतोय एका टोकात आवाज बसता हा बसा काय कोणाचं काय तो मुंबईचं पाहून सांगलो इथे बस जेव्हा जेव्हा पत्रावळी तोंड दिसत नाही तोंड दिसत नाही पकडले पकडले महाराज पण तोंड काही दिसत नाही कसलं काय शिपाई मध्ये इथे अरे हे आमच्या मागे लपतोय बिल्लांनो अंदाज नाही होतो ना तुमचा होणार हा काय झालं काय का भयानक का बाबा नाही माका भयानक वाटला नाही बारीक होता अरे हे आमच्या मागे लपतोय मग भालं लागलं माझ्या वाटी हे बिल्लांनो समोर यावा काय झाला काय नाही काय तर आसरा विकार गेला आणि कोणाच तरी घेऊन गेला कोणा घेऊन गेला गेला कोणाच तरी घेऊन मग तुम्ही काय केलं आम्ही हे कसले? बोललेलो माझ्या शिपाईवाला काय करत होता शिपाई मागला शिपाई शिपाई मला मध्ये येत होते मी ते पकडून जात होते आणि हे शिपाई आमच्या मला मागे घेऊन आले. लपतोय.
तुमच्या होणार का होय होय आता नक्की? हो नक्की आता नक्की. माका नाही वाटत. माका एकसारखे वय बोलवत राहू नका थंय मी एकतर काम करतो काय महाराणीची सेवा. हा मी माझा खाजगी काम करतोय तुमका काय पडला महाराण्याची सेवा की महाराणी याची सेवा करतात ता तुमका काय पडलं तर मी काय करीन तुम्ही तुमचं काम बघा महाराज पाणी भरून गेले पुढे तू गेले आणि मग शिपाईनो परत लक्ष ठेवा आणि काय परत पाठवा आणि तुम्ही लक्ष द्या तुम्ही काय करता आम्ही जातो पुढे हे आमका घरतच पुढे एका सोडू. एक काम करा आणि काय परत पाठवा आणि बघा जरा लक्ष ठेवा ए पिल्लांनो हा महाराज. आता पकडता ना ह्या टायमिंगला हो पकडला नक्की. माका समोर दिसू कवा माझ्या राज्याची होय सुरक्षा होय करतो मी मी आणि पकडला की तुमचा आवाज येतो. चला मग मी जाऊ हो हो महाराज. बिनधास्त. बाबा यांच्या भरवसारखा होता नाही. महाराज पकडले. लवकर येवा. ही मोठी महाराज पकडले लवकर येवा. ए पिल्लांनो अरे गावला काय आता गावला गावला. लवकर येवा. अरे इंटूला पेटूला काय करतो? ए सुवार दे का उठ उठ अरे पाणी लागतं. अरे मी तुमका अकरा विचार सांगलो हे काय पिटू नाही, काय मोठं बोलला? पाणी होतं. माझा वाटलं पाय आहे. अरे ह्या नाही तर तुम्ही प्राणी खायचो वेगळंच पकडून दिलं माझा वाटलं पाय आहे म्हणून. अरे काय चाललं तुम्ही काय करत होता? तुम्ही लक्ष ठेवा त्यांच्यावर आम्ही छान पाय आहे तो. लपून बसलो. काय केलेलं यांच्यानी नुसते जास्त लसून ते मांडणार. अच्छा लपून बसले होते तुम्ही. पण यावेळी काय झालं ए मित्रांनो ए तुम्ही हय वय बघ आता लपतो बघ. ए तुम्ही हय तुमका बोलवलं नाही. ए तुम्ही हय आम्ही हो. काय तुमका बोलवले तुम्ही शिपाई ना? तुम्ही पैसे तुमका देणार नाही. आम्ही हो. शिपाईचे मी तुमका बोलवले. काय तुमका कोणा बोलवलं. काय झालं कशाचा. अरे जो प्राणी होता तो तुमका गावलो की नाही गावलो गावलेलो आता आणलं होतं पाय पकडून. अरे तो हरिण घेऊन दिला 4 फूट लांब रवडी मारत. तुमका मी विकरण त्या माणसानं जसं सांगल्यान ना तो ह्यो कायच नव्हतो 11 फोटो नसतात त्यामुळे आमचं कन्फ्युजन फोटो आपल्या राज्यात भेटणार नाही तुमका तुमका काय झाला तुमका आता जमणार आहे का मला त्याला झाला काय तुम्ही म्हणलात खूप मोठं व्हा. हा खूप मोठं व्हा म्हटलं त्याचे पाय तरी पकडले. म्हणून मग काय पकडले झोपून. मग यावेळी येईल ना तो हो पाय जो काय होतो माझ्याकडे देतो. होय एका चकवलंय. दाखवलं म्हणजे पैसून काही गेला का दाखव. आणि हो रापीत बसलो. हे बिल्लांनो तुमका मी आता लास्ट चान्स देतो हे बघा माझ्या ह्याच्यात नाही तर यानंतर तुमका मी राज्यात पण ठेवणार नाही राज्यात बोलवणार पण ना मी तुमका लास्ट चान्स देतो यावेळेला ए ह्यो आवाज कसलो
स्थानिक सरकारचा आवाज हे वाटत ना. असं वाटतं तुमचा आवाज येता कोणतरी बघा. ता जाऊ दे. हा तुम्ही आता तुमचा लास्ट देता तुम्ही पकडणार आहात. माका उद्या परत तो गावचा माका तो परत प्राणी हय दिसा गोयो. कोणतो पंचो. ससो ससो नको, ससो नंतर बघू. पहिलं तो अकरा पाणी घेऊन यावा. आता ह्यांचा प्राणी होईल ह्यांचा राज्य ह्यांचं जंगल म्हणजे तुमका कशाक बोलवलंय मी हा? प्राणी पकडून लवकर तुम्ही करणारच की नाही आता माझ्या राज्याची सुरक्षा करू बोलवलं. प्राणी होईल ना होय शिपाई आहे जेव्हा बघू प्राणी आहेत काय प्राणी होईल का काय चालला ए फिरताच का हय उभे राहा. ए चिप्पाई नाही का पुढे उभे करा. पुढे उभे करा. तुमका जमणारा हो जमत लास्ट चान्स हो लास्ट बघा. मेला की अर्धा मेला काय नाही आता पकडलो मारलो कापता की काय हार्टबीट बोल हार्टबीट. ओ शिपाई, ओ शिपाई बोला. अरे आम्ही मारलो याचे बापरे बापरे चांगल्यान त्याच्यापेक्षा 11 रे पिल्ल्यानो चड्डी सुटाय सर पकडलास काय रे. हा बा बाबा ए या पकड रे पकड पकड ए शिपाई त्याचं काय करूया आता शिपाई एका घेऊन जावा आता राज्याच्या बाहेर टाका परत एवढा न येता एका सांगा आता पिल्लू बिल्लू पण पाठवू नको. चला